या आहेत मनीषा मॅडम, पुण्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील एक प्रयोगशील शिक्षिका. अक्षरशाळेत ॲडमिशन घेण्यापूर्वी त्यांनी मला सांगितलं, सर माझं अक्षर तसं बरं आहे, पण अक्षरातील बारकावे अधिक चांगल्या पद्धतीने मला समजावेत, म्हणून मला तुमच्या शाळेत ॲडमिशन हवं आहे. म्हणजे मी माझ्या विद्यार्थ्यांना ही अक्षरं तुम्ही म्हणताय तसं तंत्रशुद्ध पद्धतीने शिकू शकेल. स्वतःसाठी किंवा आपल्या मुलांसाठी ॲडमिशन घेणारे अनेक शिक्षक येतात माझ्याकडे, परंतु आपल्या विद्यार्थ्यांसाठी ॲडमिशन घेणारे त्यात फार कमी शिक्षक असतात. त्यापैकीच एक मनीषा मॅडम. आपल्या विद्यार्थ्यांना काही नवीन देता येईल या उद्देशाने त्यांनी इथे ॲडमिशन घेतलं होतं. त्या रोज इथे मी कोण आहे हे विसरून अगदी लहान मुलांसोबत बसून ज्या रेषा आणि जी अक्षरं त्या रोज मुलांना शिकवत होत्या, त्या प्रत्येक रेषेचं आणि अक्षराचं त्या इथे प्रामाणिकपणे निरीक्षण आणि सराव करत होत्या. 12 तासांनंतर मी पुन्हा त्यांना विचारलं, मॅडम आता तुम्हाला तुमचं अक्षर कसं वाटतंय? त्यावर मॅडम म्हणाल्या, पूर्वी मला आणि माझ्या घरच्यांना असं वाटायचं माझं अक्षर फार छान आहे, पण आता नव्याने जेव्हा मी लिहायला लागले ना, तेव्हा मला कळतं की पूर्वी मी फक्त लिहित होते, पण अक्षराचं खरं सौंदर्य जे मी आत्ता लिहिते आहे ना, त्यात आहे. आता मला माझं अक्षर पूर्वीपेक्षा फार छान वाटायला लागलं आहे. प्रत्येक अक्षराचं एक स्वतंत्र शास्त्र असतं, हे पूर्वी कधी कोणी मला सांगितलंच नाही किंवा आजही कुठल्या शाळेतून शिकवलं जात नाही. हे सगळं माझ्यासाठी नवीन होतं. आता मी हे माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार आहे. मी प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत नाही पोहोचू शकत, पण या अशा प्रयोगशील शिक्षकांच्या माध्यमातून मी आणि माझी अक्षरशाळा रोज हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे. याचं मनस्वी समाधान आहे. धन्यवाद. धन्यवाद मनीषा मॅडम.